सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीमधील थर्मलच्या राखेचं अर्थकारण समोर आलं। परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दाऊदपूरच्या तलावामध्ये पडणारी राख आता बाहेरच्यांना पैसे देऊन घेता येणार आहे। निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पात्र झालेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांनी त्याच्या गँग विरोधात सीआयडीने आणखी एक पुरावा कोर्टाकडे सादर केला। साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिली। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोरील सुनावणी ही दुसरी सुनावणी उद्या पार पडेल। मसाजोगमधील आवादा पवनचक्की प्रकल्पातील 12,87,000 साहित्य चोरीला गेलंय। केस पोलीस ठाण्यामध्ये आकाश जाधव यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे। आवादा कंपनीमधील कर्मचाऱ्यांना हातपाय बांधून मारहाण केल्याची देखील माहिती सध्या मिळते आहे। आवादा कंपनी चोरीच्या घटनेवरती भाजपा आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली। कोणतरी भुरटे चोर असतील, इकडून नाही मिळालं तर आकाशच्या लोकांनीच अशा चोऱ्या करायच्या। सुरक्षा रक्षकांचे हातपाय बांधल्यानंतर आता ते काय करणार यांची अजूनही डोकी जागेवर नाही असं म्हणत सुरेश धस यांनी चोरीच्या घटनेवरती आता बोलत असताना आकाशचा उल्लेख केलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करा ही मागणी धनंजय देशमुख यांनी केली। गेल्या 4 महिन्यापासून कृष्ण आंधळे फरार आहे। त्याला शोधण्यासाठी गेलेल्या पथकाची माहिती मिळणं महत्त्वाचं आहे। आरोपींना फाशी व्हायला हवी असंही देशमुखांनी सांगितलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड न्यायालयासमोरची तिसरी सुनावणी आज होते। या सुनावणीला स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित असतील। त्याचबरोबर त्यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी होणार आहे ही माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे। बीडमध्ये 3 गायरानधारकांकडून विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न झाला। या गायरानधारकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले। यामध्ये त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचं देखील नाव घेतलंय। सध्या बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव या ठिकाणी गायरानधारकांना बेदखल करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। भोर तालुक्यातील बनेश्वर फाटा ते वन विभाग कमान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुप्रिया सुळे यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण अखेर मागे घेतलं। अधिकाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत टेंडर प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होईल असं आश्वासन दिलं। तेही लेखी पत्र दिलंय आणि त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। खुलताबादचं नाव रत्नपूर करावं या मागणीच्या मुद्द्यावर आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केला। यावेळेस बोलताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली। जे नेते नाव बदला म्हणून मागणी करतायत त्यांनी आपल्या बापाचं देखील नाव बदला असं वक्तव्य करत त्यांनी नवीन वादाला तोंड फोडलेलं आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, योग्य वेळी बहिणींना 2100 रुपये मिळणार हे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं। तर या योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवतात असं देखील शिवेंद्रराजे यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचा सिंगम बिहारची निवडणूक लढवणारे माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडेंनी राजकीय आखाड्यामध्ये एंट्री घेतली आहे। त्यांनी बिहारमध्ये हिंदसेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे। या माध्यमातून ते वर्षअखेरीस होणाऱ्या राज्य विधानसभेची निवडणूक लढवतील। शक्तीपीठ महामार्गासाठी कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्याच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। हा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। 27,000 एकर जमीन शेतकऱ्यांची हडपण्याचा हा प्रकार सुरू असल्याचं बघायला मिळतंय। यातून 50,000 कोटी रुपयांवर दरोडा टाकण्याचं काम महायुती सरकार करत असल्याची टीका देखील शेट्टींनी केली आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आता पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेली निवासस्थानं सोडून अधिकारी इतर ठिकाणी राहत आहेत। यावरून शिवेंद्रराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले। मुख्यालयामध्ये न राहिल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी या दरम्यान दिला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहीनंतर वक्फ विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं। पश्चिम बंगालमध्ये वक्फ विधेयक लागू होणार नाही असं म्हणत वक्फ विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ठाम भूमिका घेतली। हे विधेयक मंजूर व्हायला नको होतं, फोडा आणि राज्य करा अशी भाजपची नीती असल्याचं ममता म्हणाल्या। खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात मुंबईमध्ये बॅनरबाजी झाली आहे। संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या खासदारांचा मुंबईमध्ये बॅनर लावत निषेध करण्यात आला। वतन के धर्म के गद्दार वक्फ कायद्याला विरोध करणारे अशा आशयाचं हे बॅनर आहे। प्रवरा आणि थोरात कारखान्याच्या निवडणुका एकमेकांविरोधात न लढण्याचा निर्णय विखे आणि थोरातांनी घेतला। सहकारामध्ये अलिखित करार असल्याचं देखील सांगत विखे पाटलांनी निवडणुका बिनविरोध झाल्यावर शिक्कामोर्तब केलं। विखे आणि थोरातांमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय। असं असताना सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये वेगळं चित्र बघायला मिळतंय। ड्रग्स प्रकरणामध्ये कुणाला पाठीशी घालायचं असतं तर लोकसभेमध्ये मी प्रश्न मांडला नसता असं खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं। शिवाय त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये आवाज का उठवला नाही हा सवाल देखील निंबाळकरांनी नाव न घेता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना केला। राजकारणामध्ये चांगले राहिले, चांगली कामं केली तर निवडून येतो असं नाही, कारण मी निवडणुकीमध्ये पडतो अशी खंत
विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी व्यक्त केली। हिंगोलीमध्ये समाज बांधवांच्या सत्कार कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीरपणे ही खंत व्यक्त केली आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवरती गंभीर आरोप केले। महाराष्ट्राची निवडणूक एक मोठा फ्रॉड आहे, मतदार यादीमध्ये घोळ करून भाजपने निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप खरगेंनी केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्ती नव्हे तर अवतारी पुरुष आहेत आणि ही स्तुतीसुमनं भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी उधळलेली आहे। यावरून ठाकरे गटानं पलटवार केलाय। मोदी विष्णूचा अवतार असतील तर ट्रम्पवरती सुदर्शन चक्र सोडावं, ही बोचरी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे।